सांस्कृतिक परंपरा जपत सामाजिक बांधिलकी जपणारा श्री गणेश मित्र मंडळ देवळीगाव सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा। तालुक्यात अत्यंत दुर्गम भागात असणारा देवळगाव हे जसं कृष्टी पंढरी म्हणून ओळखलं जातं, तसंच सांस्कृतिक कार्यक्रम व परंपरा जपणारे गाव म्हणजे देवळगाव। एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून देवळी गावातील श्री गणेश मित्र मंडळाने सन 1994 साली गणेशोत्सवाची सुरुवात केली। गावातील युवा तरुण मंडळी, मुंबईत स्थित असणारे सर्व नोकरदार वर्ग खास गणपतीसाठी गावी एकत्र येऊन एकोप्याने एकजुटीने गेली 30 वर्षे गणेशोत्सव साजरा करत आहेत। यंदाचे 31वे वर्ष असून नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवून मंडळाने गणेशोत्सव साजरा केला। सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री अनिल हनुमंत दळवी, अध्यक्ष ग्राहक संरक्षण कक्ष पोलादपूर, सौ बबिता अनिल दळवी, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत देवळे। पर्यावरणाशी समतोल राखून दरवर्षी गणपतीचे देखावे केले गेले। गावात यावर्षी सर्व तरुण एकत्र, सर्व महिला व युवा मुली एकत्र येऊन गौरीचे पारंपरिक नृत्य असे फुगडी व इतर ग्रामीण भागात प्रसिद्ध असणारे खेळ साजरे केले। गावातील विद्यार्थ्यांसाठी व महिलांसाठी विविध स्पर्धा जशी चित्रकला, निबंध स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा दरवर्षी मंडळांकडून घेण्यात आली। महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, विद्यार्थी गुणगौरव सोहळा मंडळांकडून घेतला गेला। 51हून अधिक तरुणांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले ऋण व्यक्त केले। आमदार भरत शेडगोगावले, महाड माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, माजी सभापती शैलेश सलागरे, तहसीलदार कपिल घोरपडे, सरपंच सुनीता मेस्त्री यांच्यासह असंख्य मान्यवरांनी भेटी दिल्या। एरवी गावांमध्ये 100-150 लोक असतात, मात्र गणपतीमध्ये प्रत्येक घरातला मुंबईकर व शहरातील नागरिक आपल्या गावात येतो, त्यामुळे गाव गजबजून जातो आणि एक सांस्कृतिक सोहळा दरवर्षी साजरा होतो। गावाची एकजूट हीच गावची ताकद आहे। मुंबईत तुटपुंच्या पगारात काम करत असताना सुद्धा गणेशोत्सव आपला आहे या भावनेतून प्रत्येक ग्रामस्थ, मंडळाचे सदस्य जमेल तसं आपलं योगदान देत असतात। यावेळी मंडळाचा 31वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। गणेशोत्सव काळात भजन इत्यादी कार्यक्रमाची रेलचेल होती। यावर्षी महिलांनी आपल्या सुमधुर गायनांनी सर्व गणेश भक्तांची मने जिंकली। गणेश विसर्जन पारंपरिक वाद्यासह, ढोल ताशासह, लेझिम पथक व डीजेच्या तालावर सर्व गावकरी सावित्री नदीच्या किनारी आनंद उत्सव साजरा करतानाचा हा देखावा म्हणजे एक अविस्मरणीय सोहळाच असतो। अगदी प्रत्येक गावकरी या सोहळ्याने भारावून जातो। याच आठवणी ठेवून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या उक्तीप्रमाणे पुढच्या वर्षाची वाट पाहत असतो। हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले।